माणसाशी का वागत आहे हे तिलाही ठाऊक नाही असं ती म्हणाली. पण हे खरंच तसं असेल का? जी शक्यता माझ्या मनी आहे तसं तर नसेल ना? म्हाळसा माझी परीक्षा तर बघत नसेल ना? हे सारं तिला आधीपासूनच ठाऊक नसेल ना? आणि जर तसं असेल तर ह्या शिवलीलेत एक नवा अध्याय तर सुरू होणार नसेल ना? याचा अर्थ बानू बद्दल देखील तिला सारं काही ठाऊक असू शकतं. म्हणजे ह्या क्षणी मी जर बानूचा विषय काढला तर म्हाळसा बोलती होईल का? हा दिव्य प्रकाश काय झालं आहे म्हाळसांना? म्हाळसा, देवी, तुम्ही कधी आलात? माझं ध्यानच नव्हतं. हो, मी विचारणारच होते तुम्हाला. मी पाहिलं तुम्हाला, परंतु तुम्ही स्वतःच्याच विचारात जात होता. कसला एवढा गहन विचार करत होता तुम्ही? कसलाच नाही. एक सांगू का म्हाळसा, आज मला तुम्ही काहीशा निराळ्या वाटता आहात. काहीतरी झालं आहे, काहीतरी घडलं आहे. हे देखील मला असंच म्हणत होते. मग मला सांगाल का? काय सांगू? देवी अष्टभैरव यांच्या दर्शनाला आले होते, तेव्हा नकळतपणे माझ्यातलं अष्टभुजेचं रूप त्यांना दिसलं. मला देखील हे कसं घडलं हे कळलं नाही. हे देखील मला हेच विचारत होते. पण खरं सांगू, मला या प्रश्नाचं उत्तर नाही सांगता येणार. असू शकेल, कदाचित तुमच्याही नकळत हे घडलं असावं. मी यांना देखील हेच सांगितलं. पण एक खरं सांगू देवी? सांगा ना. देवी, मला या विषयावर बोलायची देखील इच्छा नाही. असं वाटतंय की या साऱ्यापासून दूर निघून जाऊ. मी समजू शकते. माझ्या मनात जे आहे ते पुरं व्हावं हीच माझी इच्छा आहे देवा. माझी म्हाळसा साक्षात पार्वती आहे. होय, पण एक गोष्ट ध्यानात असू दे, म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही. पण असे का देवा? कारण ती माझी इच्छा आहे. म्हाळसा, हे काय म्हाळसा? सगळी आभूषणं उतरवून ठेवली आहेस आणि अशी श्वेत वस्त्र का? म्हाळसा, खरं तर आम्ही तुला हेच सांगायला आलो होतो की आम्ही नेवासाला प्रस्थान करीत आहोत. जाण्याआधी तुला भेटावं म्हणून इथे आलो.
ते राहू द्या हो. म्हाळसा, असं काय घडलं आहे म्हणून तू अशी मौन आहेस आणि सगळी आभूषणं उतरवून ठेवली आहेस? म्हाळसा, अगं असं गप्प बसून कसं चालेल? हे म्हणताय त्याप्रमाणे आम्ही नेवासेला गेल्यावर तिथे आम्हाला तुझी चिंता नाही का लागून राहणार? मायानंदा, आता आपल्याला हे स्वीकारायला हवं की तिनं मौन स्वीकारलंय. आपण प्रस्थान करूयात. अहो काय बोलतात तुम्ही? पिता आहात ना तुम्ही तिचे? तुम्हाला त्याची काळजी नाही? कोण कुणाचा पिता आणि कोण कुणाची कन्या भ्रम आहे हा मायानंदा. सत्य काही वेगळेच आहे. माधवी, तू इथेस. आमच्या म्हाळसाची सेवा कर. तिला काही हवं नको ते पहा. मायानंदा, आपण निघूयात. अहो पण माझा शब्द अंतिम आहे. आपण निघूयात. हे बघा, असं असं तिला एकटीला सोडून आपण कसं जाणार आहोत? येतो आम्ही. मी एकदाच सांगते, मी म्हाळसाला असं सोडून नेवासेला येणार नाही. मायानंदा, मी आपला शेवटचं बजावतोय. निघा इथून. मी तुम्हाला सांगितलं आहे की मी येणार नाही म्हणून. निघा. अहो, तुम्हा- निघा इथून. अहो, तुम्ही निघा काय इथून. करताय? चला. अहो, बघा किती अवस्था. या बया, तुम्ही बाहेरच विसरला होता. अगं विसरले नाही, मी आज ठेवले होते. म्हणलं आधी देवांची पूजा करावी आणि मग घालावे दागिने. बर, आज मी माझ्या हातानं तुमच्या अंगावर दागिने चढवणार आहे बघा. अगं गंगे, कशा पायी? हवा असू दे. तू काय माझं ऐकणारच नाहीस बघ. या बसा. बानूबाई, ओ बानूबाई. चल ग गंगे, हे काय नवीन? तसं नाही जी, पण आज लईच रूपवान दिसतायसा बघा तुम्ही. थांबा. आता काय करतेस गंगे? वाईस थांबा, सांगते. हे काय आता? आणि कुणाची दिष्ट नग लागाया. गंगे, तुला खरं सांगू का? ते होतं वाड्यावर होते ना, तेव्हा जीव होता बघ वाड्यात. पण आता देव नाही, ते गडावर गेले आहेत. रह्याच गेली हाय बघ वाड्याची. असं कशा पायी म्हणताय साहेब? तुम्ही हायसा की. होय, आणि माझ्या सारखीला तुझ्यागत माणसं आहेत माझी, म्हणून धीर आहे बघ माझा. आता असं तोंड नका पाडूसा. नाही, तुला म्हणून सांगते गंगे. म्या आणि देव, ते ऋषी आले होते बघ, त्यांच्या आश्रमामध्ये जाणार आहोत. वय वय, आणि महासा देवी त्या बी येणार आहे ती. न जाताना देव मला म्हणले होते का त्या ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये ते मला घेऊन जातील. पर ते तर हात नाहीत. मी या देवासनी कशी भेटणार? परंतु हे कार्य मी करू शकत नाही.